हॅलो पीपल, नमस्कार. काय चाललंय काय? तर ॲक्च्युली हा व्लॉग आहे ना, हा एपिसोड 1 होता, पण काहीतरी गडबड झाली जे तुम्हाला व्हिडिओमध्ये कळेल. आणि मला वाटलं की हा फर्स्ट नको, कारण की जी मला पॉझिटिव्हिटी त्याच्यात पाहिजे होती ती नव्हती. पण इन द एंड काहीतरी लर्निंग मिळाली मला त्याच्यातून. सो आय थॉट हा मी नंतर व्हिडिओ टाकेल. तर एनिवे, जसं तुम्हाला माहिती आहे की मी पायलट असल्यामुळे आणि माझ्या जॉबच्या वर्क प्रोफाईल जे आहे त्याच्यामुळे मी ॲक्च्युली बँगलोरला, माझी मिसेस जी जे रिसेंटली डिलिव्हरी झाली आहे तिच्या माहेरी नाशिकला असते. तर आता होतं काय, कामासाठी मी बँगलोरला आहे आणि आय एम इन अ लॉंग डिस्टन्स रिलेशनशिप विथ माय बेबी अँड माय वाईफ. तर मी त्यांना महिन्यातून एकदा 2-4 दिवस येतो आणि मग इथून मग परत पुण्याला येतो नाशिकवरून. दर महिन्याचा माझा हा रुटीन आहे, कारण की मी 20 दिवस बँगलोरमध्ये असतो आणि 10 दिवस पुण्यात असतो. आता आपण चाललो आहे टू मीट माय किड अँड माय वाईफ अँड आय एम रिअली एक्सायटेड टू सी हिम. तर चला आपण जाऊ नाशिकला आणि त्यांना भेटू. तर धोधो पाऊस पडता पडता आणि ड्राईव्ह करता करता मी पोचलो, तेव्हा आमचे सुपुत्र सेठ साहेब झोपले होते. मग मी सगळ्यात पहिलं गेल्या गेल्या मला त्याला झोळीत झोका द्यायचं काम मला लावलं गेलं. एव्हरी टाइम मी त्याला भेटतो, पहिली गोष्ट तर ऑब्व्हियसली ही इज जस्ट लाईक 3 months ओल्ड आणि हिम आय एम अ न्यू पर्सन एव्हरी टाइम आय मीट. आणि त्याच्यामुळे ते जोपर्यंत माझा बॉन्ड फॉर्म होतो त्या 2-4 दिवसात, पण मला परत पुण्याला यायला लागतं आणि मग पुण्यावरून मी बँगलोरला जातो. सो असा आहे सगळं जर्नी. तर इनिशियली उठल्यानंतर मग दूध पाजलं. आता ह्या दूध पाजायचा किस्सा बघा, तुम्हाला व्हिडिओ दाखवतो. तर नीट जर बघितलं असेल ना त्या व्हिडिओत, तुम्हाला दिसेल की जेव्हा मी त्याच्याकडे बघतोय ना, तो नजर फिरवतो आणि तो दुसरीकडे बघतो. आणि मग मी जेव्हा पुढे कॅमेऱ्यात बघतोय मग तो माझ्याकडे वरती बघतो. तुम्ही नीट लक्ष द्या आता तो काय करतो. एवढा चॅप्टर आहे ना, एवढा शहाणा झाला. ही इज जस्ट 3 months ओल्ड आणि 3 महिन्यात ही डझंट वॉन्ट टू मेक आय कॉन्टॅक्ट विथ मी अँड बिकॉज ही थिंक्स आय एम सम स्ट्रेंजर. आणि तो मला व्हॅलिडेशन जेव्हा देतो, जेव्हा माझी वाईफ मला व्हॅलिडेशन देते किंवा हसते नीट, मगच तो माझ्याबरोबर खेळतो किंवा हसतो. सो ही इज व्हेरी व्हेरी स्मार्ट दॅट. दुसऱ्या दिवशी आम्ही त्याला इंजेक्शन देऊन आणला. तर ते इंजेक्शन दिलं आणि त्याला एक स्टिकर लावलं त्याच्या पायाला. तर आय डोंट नो ते स्टिकर एवढे क्यूट काय आहे, बिकॉज ते स्टिकरचा अर्थ फक्त आपल्याला कळतोय, त्या बाळाला तर कळत नाही. मे बी ते आईसाठी लावतात की त्या आईला बिचारीला ते जे बाळाला जेव्हा इंजेक्शन देतात ना तिला जास्त वाईट वाटतं. ते चिच्यासाठी स्टिकर आहे असं मला वाटतं. आणि सगळं मस्त चालू असताना कांड झाला. जे मला अजिबात एक्सपेक्टेड नव्हतं. घशात थोडंसं असं इरिटेशन होतं, पण मला वाटलं ठीक आहे, मी आजारी पडलो. आणि सगळ्या हुशार लोकांसारखं स्वतःला डॉक्टर समजत मी मेडिकलमध्ये जाऊन डायरेक्ट गोळ्या घेतल्या, कारण मला लवकरात लवकर बरं वाटायचं होतं. आणि त्या दिवशी संडे होता तर डॉक्टर्स बंद होते, इन द होप की मी लवकर बरा होईल. मी काय बरा झालो नाही. माझी सुट्टी तशीच संपली. मग त्याच्यानंतर आय कुडंट स्पेंड टाइम विथ हिम. मला जी इच्छा होती की किंवा त्याच्यावर खेळावं, त्याच्यावर बोलावं, तर मला त्याच्यावर बोलता पण नव्हतं, बिकॉज इफ आय ओपन माय माउथ ते आपण म्हणतो ना जर्म्स जातील, म्हणून आय वॉज एक्स्ट्रा केअरफुल. म्हणून मी त्याच्यापासून लांबच राहिलो, बिकॉज आय डिडंट वॉन्ट टू इन्फेक्ट हिम. लिटरली म्हणजे एवढं वाईट वाटत होतं की एक तर मी त्याला 1 महिन्यानंतर भेटत होतो आणि वरतून असा काहीतरी सीन झाला. मी लिटरली घरी गेल्यानंतर वाईफला कॉल केला आणि मी खेळू पण नाही शकलो त्याच्यावर. आय वॉज व्हेरी डिसअपॉइंटेड. म्हणजे मला मन पण नव्हतं करत परत बँगलोरला कामाला जायला, बिकॉज आय वॉज ऑलरेडी मिसिंग हिम. आणि मग मला एक रिअलाईज झालं, जेव्हा आपल्याकडे टाइम असतो आणि जेव्हा लोक असतात ना, सो रादर दॅन आर्ग्युइंग विथ देम और फायटिंग विथ देम ऑन पिटी रिझन्स, फालतू छोट्या कारणांसाठी, इट इज बेस्ट यू
जस्ट फॉरगेट एव्हरीथिंग अँड स्पेंड गुड क्वालिटी टाइम विथ पीपल यू लव्ह. एक असं हे छोटासा इन्सिडन्स आहे, पण त्याच्याने आपल्याला कळतं की जो टाइम आहे ना तो लिमिटेड, आणि त्या लिमिटेड टाईममध्ये ना आपण एन्जॉय करायचं आणि मस्त राहायचं. बिकॉज असे काहीतरी अनफोर्सिन सर्कमस्टान्सेस येतात जे आपल्या हातात नसतात, आपण कंट्रोल नाही करू शकत, आणि मग आपण नंतर रिग्रेट करतो. बट नेव्हर माइंड, आय एम लुकिंग फॉरवर्ड टू सी देम अगेन. पुढच्या महिन्यात लवकरात लवकर भेटेन मी आणि त्यांना पुण्यात घेऊन येणार आहे.